नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव व चिक्कोडी दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची लाट असून मृणाल आणि प्रियांका निवडून येतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला. ते आज बेळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आंतरिक समीक्षेत बेळगाव व चिक्कोडी दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या 50 वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाच्या सरकारने अनेक विकास कामे केली आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजना जारी केल्या असून जनतेत या संदर्भात जागृती निर्माण करण्यात येईल. मृणाल आणि प्रियांका दोघे आपल्या भविष्याची काळजी न करता आज लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना खासदार होण्याची आवश्यकता नव्हती. ते विदेशात जाऊन उच्च पद भूषवले असते, मात्र जनतेच्या मागणीनुसार निवडणूक लढवत आहेत, असे ते म्हणाले. जिल्हा निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पहिल्या टप्प्यातील रँडमायझेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित विधानसभा मतदारसंघांना EVM मशीन्स रवाना करण्यात येत असल्याचे बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी चिक्कोडी जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी व इतर उपस्थित होते. चिक्कोडी मतदारसंघातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकिहोळी म्हणाल्या. आज त्या चिक्कोडी येथे पत्रकारांशी बोलत होत्या. यंदा काँग्रेसने तरुणांना प्राधान्य दिले आहे. देशाची प्रगती ही तरुण वर्गातूनच शक्य आहे. राजकीय क्षेत्रात तरुण वर्गाला पुढे आले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी युवा नेते राहुल जारकिहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महावीर मोहते व इतर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री KH मुनियप्पा यांनी 1 एप्रिलपासून नव्या रेशन कार्डाचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र लोकसभेसाठी आचारसंहिता सुरू झाल्याने रेशन कार्डचे काम कसे सुरू होणार असा प्रश्न लाभार्थ्यांना पडू लागला आहे. शिवाय रेशन कार्डबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः लाभार्थ्यांना मात्र शासकीय सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की बेळगाव व चिक्कोडी दोन्ही मतदारसंघ संपूर्ण देशात लक्षवेधी ठरले असून या दोन्ही मतदारसंघात युवा नेत्यांना संधी देण्यात आली आहे. मंत्री सतीश जारकिहोळी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमारसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवारच निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेनकनहळ्ळी येथील किंबाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा तसेच इतर कचराही फेकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या संदर्भातील बातमी काल तरुण भारत न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेऊन येथील नाल्याच्या स्वच्छतेला आज मंगळवारी सकाळपासून सुरुवात केली आहे. मात्र येथील पुलाची व नाल्याची सफाई वारंवार होत राहिले पाहिजे आणि येथील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी येथील नागरिकातून होत आहे. तसेच तरुण भारतच्या या बातमीमुळे येथील नाल्याची सफाईच्या कामाला सुरुवात झाल्याने तरुण भारतचे अभिनंदन होत आहे. 10,000 रुपये लाच घेताना खानापूर येथील जिल्हा पंचायत सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला लोकायुक्तांनी रंगेहात पकडले आहेत. जिल्हा सहाय्यक अधिकारी अभियंता DM बन्नूर यांची चौकशी करण्यात येत असून लोकायुक्त, जिल्हा उपअधीक्षक भरत रेड्डी, निरीक्षक उस्मान आवटी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय निवडणूक विभागाकडून निवडणुकीसाठी नियुक्ती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाचा पर्याय देतात. या धर्तीवर आता बेळगावच्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. निवडणुकीत सेवा बजावणाऱ्या पत्रकार आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींना टपाली मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. 26 मार्च नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख होती. त्यानुसार अनेक पत्रकारांनी आपली नावे नमूद केले आहेत. लोकसभा निवडणूक मतदाना दिवशी म्हणजेच 7 मे रोजी माध्यम प्रतिनिधी निवडणूक कर्तव्यात व्यस्त असतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक माध्यम पाससाठी ज्यांची नावे आधीच नोंदविली आहेत त्यांना टपाली मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. कर्ले गावामध्ये आजही 100 वर्षाच्या परंपरेनुसार होळी साजरी करण्यात येते. जंगल परिसरातून लाकूड आणून होळीची उभारणी केली जाते. वार पाळून 5व्या दिवशी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येते. बेळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी होळीची उभारणी कर्ले गावात होते असे म्हटले जाते. ब्रह्मलिंग मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात होळीची उभारणी करण्यात आली आहे. या प्रसंगी तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. बेळगाव शहरातील काँग्रेस रोड टिळकवाडी येथील अरुण थिएटर समोर झालेल्या एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वानरावर श्रीरामसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अंत्यविधी केले. याप्रसंगी नारू निलाचकर, अवधूत तुडवेकर, अक्षय किल्लेकर, राहुल किल्लेकर व स्थानिक सहभागी झाले होते.
डोळ्यावर पट्टी बांधून लिहिण्या वाचण्याची विद्या, हो यावर विश्वास बसत नाही ना, पण हे सत्य आहे. बेळगाव अनगोल रोड स्थित इंजिनियर्स कम्प्युटर अकॅडमी येथे MI गंगूर फाउंडेशन रिसर्च सेंटरतर्फे केवळ 11 दिवसात ही किमया साध्य करता येत आहे. 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण देऊन ही विद्या प्राप्त करून देण्यात येणार आहे. आपल्या भारत देशात प्राचीन काळापासून ही विद्या अस्तित्वात होती. परदेशातील अनेक संशोधनांतर्गत ही विद्या आता सिद्ध होत आहे. या विद्येला गांधारी विद्या, आज्ञाचक्र जागृती तसेच इंग्लिशमध्ये मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, थर्ड ॲक्टिव्हेशन तसेच पिनेल ग्लँड ॲक्टिव्हेशन अशा विविध नावाने संबोधले जाते. 11 दिवसाच्या या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड व अद्वितीय शक्ती प्राप्त होते. गुरुवार दिनांक 28 मार्चपासून या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी 9845290825 8496976263 अथवा 7760528483 या नंबरशी संपर्क साधावा असे आयोजक कळवितात. कंगळाई खुर्द बेळगाव येथे प्रगती सहकार मंडळाच्या वतीने धुलीवंदनाच्या दिवशी रंग न खेळता शेतात जाऊन वनभोजन व लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच 10वी पासून पदवीपर्यंत उत्तम गुण मिळवलेल्या सभासदांच्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ बाळेकुंद्री, सेक्रेटरी श्रीकांत पाटील, खजिनदार अविनाश बाळेकुंद्री, SV जाधव व इतर सदस्य सहभागी झाले होते. शास्त्रीनगर बेळगाव येथील कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश माध्यम शाळेत स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. BRT 119 ने राऊंड टेबल इंडियाच्या सहकार्याने स्मार्ट क्लास निर्माण करण्यात आले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष रॉबिन अग्रवाल, अध्यक्ष विपुन भुतडा, जय लखानी, रोहन एस गरो, सचिव यांच्यासह इतर मान्यवर, BRT प्रमुख मंडळ आणि शाळा व्यवस्थापन कर्मचारी उपस्थित होते. नुकताच बेळगाव येथील इंडस अल्टम इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांकडून इंडस अल्टम डे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून एकसचे CEO राजीव कौल हे उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर प्रसिद्धा श्रीकुमार, पालक सल्लागार समितीचे अध्यक्ष राजीव रायकर, अपर्णा कर्लिंग, श्वेता गावकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रार्थना गीत, पटकथा आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या नाट्यप्रकार आणि नृत्याने उपस्थितांना थक्क केले. आज प्रत्येक गावात निरंतर ज्योती योजनेतून 24 तास विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये वाड्या, वस्त्या व शेतात असलेल्या कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. निरंतर ज्योती योजनेतून 24 तास वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक बाबतीत सोयीचे बनले आहे. पण चिक्कोडी तालुक्यातील खडकलात येथे काटवान भागात असलेल्या सुमारे 60 कुटुंबांना या निरंतर ज्योतीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. अनेक वेळा मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बारमाही वाहणाऱ्या दूधगंगा नदीत गेल्या काही दिवसापासून अल्प प्रमाणात पाणीसाठा होता. पाण्याअभावी शेती, जनावरे तसेच एकसंबा परिसराला पाणी पुरवठा करण्यास मोठे आव्हान निर्माण झाले होते. पण काळंबावाडी धरणातून दूधगंगा नदीत पाणी सोडल्याने पाण्याची आस लागून राहिलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. दूधगंगा पाणीदार झाली असून जनता समाधानी झाली आहे. तसेच गावांना होणारा पाणी पुरवठा देखील सुरळीत झाला आहे. सध्या निपाणी शहराला पाणी टंचाईच्या झळा अधिक जाणवत आहेत. लोकसंख्येची वाढ, पाण्याचा वाढलेला वापर हे लक्षात घेता पाण्याचे नवे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक बनले आहे. शहरात पर्यायी तलावाची 175 कोटींची योजना प्रास्ताविक असली तरी ती मंजूर होऊन प्रत्यक्षात येईपर्यंत अनेक वर्षाचा कालावधी लागणार आहे. अशावेळी तात्काळ नवे स्रोत आवश्यक आहेत. येथील शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दत्त खुले नाट्यगृह आवारातील तळ्याच्या पुनरुज्जीवनासाठी 8 वर्षापूर्वी नगरपालिकेने तरतूद करून त्यातील गाळही काढला. त्यानंतर पाणी शुद्धीकरण रखडल्याने हे तळे भयानसे बनले आहे. या तळ्याला जिवंत पाण्याचे झरे असल्याने येथे शुद्धीकरणातून किमान 8 ते 10 प्रभागातील पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र आजही पालिका प्रशासनाला हे जमलेले नाही. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.